अकोल्यातील प्रभाग क्रमांक 7 मधील दादासाहेब मेश्राम मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। काँग्रेसचा उमेदवार मतदान खोलीत बसून मतदारांना पंजा चिन्हावरील बटन दाबण्यास सांगत असल्याचा आरोप महानगर विकास आघाडीच्या उमेदवारांनी केला। या प्रकारानंतर इतर उमेदवार मतदान केंद्रात दाखल झाल्याने गोंधळ उडाला। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली। ते पंजाची आहे ना सुवर्णलेखा जाधव, ते तिथे आतमध्ये जाऊन बसले, ते तिला अलाउड नाही आहे, पण जाऊन तिथे अर्धा तास बसले। तिथल्या कर्मचारी सुद्धा त्यांनी काही म्हटलं नाही की कशाला आली तू, वोट करणं चालली जा आतमध्ये बाहेर। आणि वंचितचा सुद्धा होता तिथे एक जण बसलेला, ते दोघांना अलाउड नाही का, आम्हाला नाही आहे आणि त्याला आहे का तिथं आतमध्ये बसून काय करत होते? ते चॅटिंग करत होते ते कर्मचाऱ्याले। म्हणजे काय नेमकं? तेच पंजा चलो, ऑटो चलो, ऑटो नाही वंचित। तुम्ही तक्रारी केल्यात का त्याचे? आम्हाला तक्रारी आम्ही केला ना, आमदार आहे ते ना बा पठाण साहेब आहे ते ना। तो हम वैसे गए तो हमको बोलते तुम बाहर जाओ। क्यों क्यों हम बाहर कहीं को जाएंगे? वो भी उम्मीदवार है, हम भी उम्मीदवार है। वो बोल रही थी पंजा चलाओ और वंचित चलाओ, बस सिलेंडर चलाओ ना पंजा हाँ, चलाओ असं चालू ऐसा होतं बोल रही थी। आणि आता तिथले कर्मचारी प्रत्येकाला सांगून राहिले, तिथले कर्मचारी जे वोटर आहे त्यांना सांगून राहिले की लाल याच्यावर दाबा, पिवळ्या याच्यावर दाबा, निळ्या याच्यावर। काहून काही समजत नाही का प्रत्येकाले कोणतं बटन दाबायचं आणि काय दाबायचं, काय सांगायची गरज आहे का तिथल्या कर्मचाऱ्याले?